अगदी शीतयुद्धाच्या काळापासून अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये शत्रुत्व आहे। सोव्हिएत रशियाच्या विघटनाच्या नंतर ही धग जरा कमी झाली आणि रशियाची जागा आता चीनने घेतली आहे। मात्र युक्रेनवरती हल्ला केल्याच्या नंतर रशिया पुन्हा युरोप आणि अमेरिकेचा शत्रू नंबर 1 झाला। रशियावरती अनेक आर्थिक निर्बंध लादले, त्यांच्याशी व्यवहार करणाऱ्यांना धमक्या दिल्या गेल्या। पण इराण युद्धामध्ये तोंड पोळत असलेल्या अमेरिकेला रशियाच्याच आसऱ्याला जावं लागलं। नेमकं काय घडलंय बघूया। नाक दाबलं की तोंड उघडतं। इराणनं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नाक असं काही दाबलंय की तेच नाक मुठीत धरून त्यांना रशियावरची बंदी उठवावी लागलीय। इस्रायल अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यानंतर इराणनं कडवा प्रतिकार सुरू ठेवलाय आणि इराणच्या रणनीतीनं केवळ अमेरिका, इस्रायल आखातच नाही तर संपूर्ण जगाचा श्वास कोंडलाय। कारण अमेरिकेच्या हल्ल्याला उत्तर म्हणून इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग बंद पाडला। ट्रम्प यांनी कितीही दावे केले तरी हा मार्ग सुरू ठेवणं बलाढ्य अमेरिकेला सुद्धा अशक्य आहे। सागरी सुरुंग, आत्मघातकी बोटी आणि किनाऱ्यावरती तैनात तोफांचा मारा थांबवण्यात अमेरिका सपशेल अपयशी ठरली आहे। याचा इराणला अपेक्षित असलेलाच परिणाम झाला आणि जगासमोर इतिहासातलं सर्वात मोठं तेल संकट उभं ठाकलं। कच्च्या तेलाच्या किमती $100 प्रति बॅरलच्या घरात गेल्यानंतर अमेरिकेचं अर्थखातं खडबडून जागं झालं आणि युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियाकडनं तेल खरेदीवर घातलेली बंदी त्यांना उठवावी लागली। अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी काढलेल्या आदेशानुसार इराण युद्धामुळे जागतिक बाजारातल्या किमती स्थिर करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला गेलाय। त्यानुसार 12 मार्च पूर्वी समुद्रातल्या टँकरमध्ये भरलं गेलेलं तेल रशियाकडनं कुणालाही खरेदी करता येईल। ही सवलत 30 दिवसांसाठी म्हणजे वॉशिंग्टनमध्ये 11 एप्रिलच्या रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहील, असं स्कॉट यांनी काढलेल्या आदेशात म्हणण्यात आलंय। नाकातोंडात तेल गेल्यानंतर रशियाकडनं तेल खरेदी करण्यावरची बंदी ट्रम्प प्रशासनाला उठवावी लागली आहे। मात्र यामुळे झालेली नाचक्की टाळण्यासाठी अर्थमंत्री बेसेंट यांना एक्सच्या माध्यमातून स्पष्टीकरण सुद्धा द्यावं लागलं। हा तात्पुरता उपाय असला तरी त्याचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला दीर्घकाळ फायदा होईल असं त्यांनी लिहिलेलं आहे। शिवाय या निर्णयामुळे रशियाला फारसा आर्थिक फायदा होणार नाही असा शहाजोगपणा करायला बेसेंट काही विसरले नाहीयेत। मिया गिरे तो भी टांग ऊपर म्हणतात ते हेच। ट्रम्प प्रशासनानं हा निर्णय घेण्यामागे जगाचं भलं करण्याचा उद्देश आहे या भ्रमात कुणी राहू नये। याचं कारण आहे अमेरिकेचं राजकारण। युद्ध लगेच संपेल हा ट्रम्प यांचा अंदाज चुकला। इराणच्या प्रतिकारामुळे कच्च्या तेलाचे दर भडकलेत याची झळ अमेरिकेलाही सोसावी लागते। येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणुका आहेत। निवडणुकांचे निकाल विरोधात गेले तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला काँग्रेस आणि सिनेटमधील बहुमत गमवावं लागेल। यामुळेच बेसेंट यांना हा अंतरिम निर्णय घ्यावा लागलाय। रशियाला फायदा होणार नाही हा बेसेंट यांचा दावा किती पोकळ आहे हे युरोपातनं उमटलेल्या प्रतिक्रियेवरनं स्पष्ट होत आहे। रशियावरची बंदी उठवण्यास युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वोन डेर लेयन यांनी विरोध केलाय। ब्रिटनचे ऊर्जा मंत्री मायकल शॅक्स यांनी तर अमेरिकेची री ओढत रशियावरचे निर्बंध उठवण्यास स्पष्टपणे नकार दिला। अमेरिका युरोपच्या निर्बंधांमुळे 2026च्या पहिल्या 2 महिन्यात रशियाला तेल विक्रीतनं मिळणारा महसूल निम्म्यावर आलाय। घटलेला महसूल आणि युद्धाच्या खर्चामुळे अर्थव्यवस्थेवरती प्रचंड ताण असलेल्या रशियाला ही 30 दिवसांची सवलत सुद्धा मोठा दिलासा आहे। रशियामध्ये जगामध्ये जेवढं तेलाचं उत्पन्न होतं त्याच्यापैकी ऑलमोस्ट 10% हे रशियामध्ये होतं आणि रशियाच्या तेलावरती सँक्शन्स होते जे अमेरिकेकडनं 3 वर्षापूर्वी लादले गेलेले होते आणि त्यामुळे अमेरिका आणि त्याच्या मित्रपक्षांनी सँक्शन्स लादलेले होते। आणि आता मात्र आखातामधलं जे तेल होतं जे स्ट्रेट ऑफ हार्मुझच्या माध्यमातून जगाला मिळत होतं, विशेष करून आशिया खंडाला मिळत होतं, तो मार्ग बंद झाल्यामुळे आता रशियन तेलाची विक्री ही येत्या काळामध्ये वाढणार आहे। तशा प्रकारची परवानगी ही अमेरिकेने ही
दिलेली आहे आणि त्यामुळे याच्या माध्यमातून रशियाचं जे आर्थिक नुकसान गेल्या 3 वर्षामध्ये झालं होतं, विशेष करून 78 अब्ज डॉलरचा जो डेफिसिट रशियाचा झालेला होता, ते भरून काढायची संधी एकदा रशियाला मिळणार आहे आणि पुन्हा जागतिक बाजारपेठेमध्ये रशियन तेल जे आहे ते प्रामुख्याने दिसून येणार आहे. ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाचा अमेरिकेसह अन्य देशांना फायदा होणार असला तरी आपल्यासाठी ही घोषणा काही फारशी दिलासादायक नाही. रशियाकडनं तेल खरेदी करण्यास अमेरिकेनं भारताला गेल्या आठवड्यात परवानगी दिली. मात्र आता रशिया कुणालाही तेल विकू शकणार असल्यामुळे भारताला सुद्धा ते चढ्या दरानंच खरेदी करावं लागू शकतं. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.